काय स्वानंदी मॅडम, कसा गेला दिवस? हा, अरे सॉरी, तुम्ही मला सांगणार नाही कारण तुमचा अबोला आहे ना माझ्याशी, तुम्ही बोलणार नाही माझ्याशी. ठीक आहे, चला आजच्या माझ्या दिवसाचा अहवाल मीच तुम्हाला देतो. तुम्ही असं म्हणाल मनातल्या मनात की एवढा मी राजवाड्यांना डबा पाठवला त्याच्यावर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, तर सांगून टाकतो. तुमचा डबा मला मिळाला, तो मी खाल्ला आणि माझं पोट आणि मन तृप्त झालं, ही त्याची पावती. होय? तुम्ही हसलात, माझी बायको हसली. वा वा वा, चला या निमित्ताने का होईना पण हा बोला. चला, काहीतरी आठवलं. काय आठवलं? एक सुंदर स्वच्छंदी मुलगी आठवली मला, जी प्रत्येक क्षणाचा मनमुराद भरभरून आनंद घेते. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होणार नाही, हे असल्या काहीही चिंता न करता ती आयुष्य पूर्णपणाने जगते, अशी एक मुलगी आठवली. माझ्या व्यतिरिक्त पण कोणी मुली आहेत का तुमच्या आयुष्यात? माझी काय बिशाद आहे. पण मग आता कोणाबद्दल बोलताय? स्वानंदी नाव आहे त्या मुलीचं. तिच्या नावासारखीच आहे ती. असं एक छान हसू असतं तिच्या चेहऱ्यावरती. तुम्ही ओळखता का त्या मुलीला? तुम्ही पण ना राजवाडे, काही बोलत असता. स्वानंदी मॅडम, काल मी तुमचं एक वेगळंच रूप पाहिलं, एकदम फुल ऑफ लाईफ. खरं तर तेव्हापासून मी आणखी जास्त तुमच्या प्रेमात पडलो. काय तुम्ही किती कौतुक करताय, आता बास झालं ना. आणि मीच काय, तुम्ही पण आहात की स्वतः फुल ऑफ लाईफ. हे अजिबात नाही, असं कधीच नव्हतं मी. आजपर्यंत मला ना अशी कुठली गोष्ट करायच्या आधी 10 प्रकारच्या शंका माझ्या डोक्यात असायच्या की हे केलं तर हे होईल, हे केलं तर आपण असे आजारी पडू, ते केलं तर आपण तसे आजारी पडू, आपल्याला असा त्रास होईल. पावसात तर मी कधीही भिजायला गेलो नाही, कारण मला माहिती होतं मी पावसात भिजलो की मला सर्दी होणार. आणि कितीतरी वेळ झाली, पण ना मला सर्दी झाली ना मला शिंका आल्या. आश्चर्य आहे. तुम्ही खरंच माझ्या ना ब्लॅक अँड व्हाईट आयुष्यामध्ये रंग घेऊन आला. आणि खरं तर मी काहीही केलेलं नाहीये. कौतुक तर तुमचं आहे की तुम्ही आजपर्यंत न केलेल्या पण गोष्टी किती छान करताय. पण तुम्ही बघा, ही तर सुरुवात आहे फक्त. आपल्या समोर अजून अख्खं आयुष्य पडलेलं आहे. घ्या, काढा घ्या. काढा. ओ येस, येस, थँक्यू. थँक्यू. म्हणजे तुम्हाला मला घालून पाडून बोलायचं नाहीये? तुम्ही तोंडही वाकडं केलं नाहीये. खरं सांगू का, मला आज असं काहीही करावंसं वाटत नाहीये, कारण आता सगळं बदललंय स्वानंदी मॅडम. वटपौर्णिमेनंतर सगळंच असं गोड, छान, खूप हवंसं झालंय. मग लेट्स चीयर्स टू दॅट. चीयर्स, चीयर्स टू लाईफ. तुम्ही कमाल आहात स्वानंदी मॅडम, आणि तुम्ही जे काही करता ना ते पण सगळं कमाल असतं. आय लव्ह यू. बंध हे जोडले तरी कोण जाणे असा का सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना. सॉरी सॉरी सॉरी. अहो खरंच माझं लक्ष नव्हतं काकू. स्वानंदी, अगं काय जरा बघून चाल ना, आधीच पाय दुखतायत माझे. काय झालं पायाला तुमच्या? अगं उठाबशा काढायला लावलाय ना मी, त्याचेच परिणाम आहेत ते. काकू ना उठाबशा? अगं एक नाही, चांगल्या 20. चांगलं लक्षात राहील हिच्या आता. आणि हिच्याच नाही, घरातल्या सगळ्यांच्या. जो कोणी आपल्या स्टाफची चांगला वागणार नाही ना, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, मग तो कोणीही असो. आई असं बोलू नका, माझे पाय खरंच दुखत होते, अजूनही दुखतायत. बघ नुसत्या 20 उठाबशा काढून हिचे पाय दुखतायत. मल्लिका बघ, तुला व्यायामाची किती गरज आहे ना ग. जरा रोज उठून चालायला जावं, थोडंसं जिमला जावं. ते काही नाही, नुसतं आई 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 करत बसायचं दिवस. सारखं आपलं ह्याला बोल त्याला बोल, आणि घरातल्या स्टाफला तर अगदी गुलामासारखं वागवायचं. फक्त जरा पाय चिपून घेत होते, लगेच बोलायला लागले मला. आणि मी त्या डीला गाढवासारखी लाथ मारलीस ते विसरलीस? काय लाथ मारली काकूंनी? अगं माझ्या डोळ्यांनी बघितलं मी.
तुला सांगू का नंदू, अगं साध्या उठाबशा काढायला जमत नव्हतं हिला. मला मात्र ह्या वयात सुद्धा जमत. सारखं आपल्याला आई हुई चालू असतं हिचं. काय खरं नाही बाई. जाऊ दे ग, मल्लिकाच्या चुका काढत राहिलं ना तो संबंध दिवस जाईल त्याच्यात माझा. त्यापेक्षा मी जाते, व्यायामाची वेळ झाली. आणि तुम्ही बघा जरा, म्हणजे जमलं तर वागणं सुधारा. येते का नंदू? गंमत वाटली का तुला माझी शिक्षा ऐकून? नाही, मी फक्त काय मी फक्त काय, प्रत्येकावर वेळ येतेच. काल मला आईने उठाबशा काढायला लावल्या. काय सांगावं, उद्या कदाचित मी तुला उठाबशा काढायला लावेन. सॉरी, मी हसले तुमच्यावर आणि माझा धक्काही लागला तुम्हाला, त्यासाठी सुद्धा. पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुम्ही मला उठाबशा काढायला लावाल अशी वेळ नाही येणार. कसं आहे ना स्वानंदी, ओव्हर कॉन्फिडन्स हा कोणत्याही गोष्टीत वाईटच असतो. नका माझी काळजी करू, तुम्ही स्वतःची काळजी करा ना थोडी. एवढी शिक्षा भोगली तरी काही उपयोग झालेला दिसत नाहीये. आता असं वागत राहिलात तर अजून किती शिक्षा भोगाव्या लागतील तुम्हाला काकू. त्यासाठी आधी सावरा. आलेच.